नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेंदूला द्या स्पीड, कारण इथे प्रश्नासोबत लगेच उत्तर येणार. संपूर्ण जनरल नॉलेज एका दमात. प्रश्न आला, उत्तर दिलं. वेळ न दवडता ज्ञान मिळवा. इतिहास, विज्ञान, भूगोल आणि बरेच काही. हे आहे जीकेचं झपाटलेलं पॉवर पॅक सेशन. चला मग करूया सुरुवात. आपल्या समोर पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सुकुमार सेन. नेक्स्ट प्रश्न आहे, युनेस्कोने घोषित केलेली भारतातील पहिली जागतिक वारसा स्थळ कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे अजिंठा लेणी. आणि अजिंठा लेण्या कुठे आहेत मित्रांनो? तर त्या आहेत औरंगाबादला. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 6. पुढील प्रश्न आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ चे मुख्यालय कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हेग, नेदरलँड्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात सर्वात जास्त वेळ पंतप्रधान पदावर राहिलेले व्यक्ती कोण? याचे योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी खाण कोणती आहे? तर याचे उत्तर आहे जडगुडा बॉक्साईट खाण. आणि ही खाण कुठे आहे? तर ओडिशा मध्ये. हे लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. पाहूया पुढील प्रश्न, भारतीय मानक वेळ IST कोणत्या ठिकाणाच्या वेळेनुसार ठरवली जाते? तर याचे उत्तर असेल इलाहाबाद जवळील मिर्झापूर. पुढील प्रश्न आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच काय? तर इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर इस्रोचे मुख्यालय आहे बंगलोरला. पुढील प्रश्न आहे, चिपको आंदोलन सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाले? तर याचे उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट आहे, कंचनजंगा पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम. आता आपण पाहू इतिहासचे काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न आहे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी म्हटले? तर याचे उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर याचे योग्य उत्तर आहे 1757 मध्ये. नेक्स्ट आहे, चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता? तर उत्तर आहे चाणक्य म्हणजेच कौटिल्य. पुढील प्रश्न आहे, गांधीजींनी पहिली सविनय कायदेभंग चळवळ भारतात कुठे केली? तर याचे योग्य उत्तर आहे चंपारण मध्ये. आणि चंपारण कुठे आहे? तर बिहार मध्ये. पुढील प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली सैन्य दल कोणती? याचे योग्य उत्तर आहे आझाद हिंद फौज. नेक्स्ट आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर याचे उत्तर आहे 1674 मध्ये झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिल्लीवर राज्य करणारे पहिले मुस्लिम राजवंश कोणते? तर ते होते गुलाम वंश. पुढील प्रश्न आहे, पिट्स इंडिया ऍक्ट कधी पारित झाला? तर याचे योग्य उत्तर आहे 1784 मध्ये. पुढील प्रश्न आहे, असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? याचे योग्य उत्तर आहे 1920 मध्ये सुरू झाले. आता आपण पाहणार आहोत भूगोलाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. अतिशय सोपा असा प्रश्न आहे मित्रांनो, पण महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचे उत्तर सर्वांनाच माहिती असेल, ती आहे आपली गंगा नदी. पुढील प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? याचे योग्य उत्तर काय आहे? तर राजस्थान. पुढील प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश. नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात मोठे मिठाचे म्हणजेच खारे पाण्याचे सरोवर कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे सांभर सरोवर. आणि हे सरोवर कोठे आहे? तर राजस्थान मध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, कोणता भारतीय राज्य काळा सोना म्हणजेच कोळसा सर्वाधिक उत्पादित करतो? तर उत्तर आहे झारखंड. पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त जंगल असलेले राज्य कोणते? याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. नेक्स्ट आहे, कन्याकुमारी कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू मध्ये आहे. प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर याचे उत्तर आहे कुंजिकल धबधबा. आणि हा कर्नाटका मध्ये आहे. पुढील प्रश्न पाहू, नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगेतून उगम पावते? तर उत्तर आहे अमरकंटक पर्वतरांग. आणि हे आहे मध्य प्रदेश मध्ये. पुढील प्रश्न आहे, लोणार सरोवर कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बुलढाणा मध्ये. आणि हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले आहे, हे देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत राज्यघटना व कायदे यावर थोडक्यात पण अतिशय महत्त्वाचे प्रश्न. तर प्रश्न आहे की, भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा यांच्या राज्यघटनेवर आधारित आहे. पाहूया पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना स्वीकारण्याची तारीख कोणती? तर याचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. पुढील प्रश्न आहे, न्यायपालिका कोणत्या अनुच्छेदात वर्णन केली आहे? याचे योग्य उत्तर आहे अनुच्छेद 124.
नेक्स्ट आहे, राष्ट्रपती आपत्कालीन स्थिती जाहीर कधी करू शकतो? तर अनुच्छेद 352 अंतर्गत राष्ट्रपती आपत्कालीन स्थिती जाहीर करू शकतो. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर याचे उत्तर आहे 12 अनुसूच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. नेक्स्ट आहे, भारताच्या राज्यघटनेचा मसुदा कोणी तयार केला? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला. पुढील प्रश्न आहे, भारतीय संसद किती सभागृहांची असते? तर याचे उत्तर आहे 2 सभागृहांची असते आणि ते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपतींची निवड कोण करते? तर याचे योग्य उत्तर आहे संसदेतील व राज्य विधानसभांतील निवडून आलेले सदस्य. नेक्स्ट आहे, राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. आता पाहू विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर अतिशय महत्त्वाचे असे काही प्रश्न. तर प्रश्न आहे, सर्वात हलका वायू कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे हायड्रोजन. नेक्स्ट आहे, मानवाच्या रक्तगटांचा शोध कोणी लावला? याचे उत्तर आहे कार्ल लँडस्टायनर यांनी लावला. पुढील प्रश्न आहे, इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला? तर याचे उत्तर आहे थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात मोठे मानवी अवयव कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे त्वचा. नेक्स्ट आहे, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर याचे योग्य उत्तर आहे 24 तास. पाहूया पुढचा प्रश्न, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर याचे उत्तर आहे बुध. नेक्स्ट आहे, प्रकाशाचा वेग किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2,99,792 किलोमीटर पर सेकंद. पुढील प्रश्न आहे, मानवाच्या शरीरातील DNA कुठे सापडतो? तर याचे योग्य उत्तर आहे पेशीच्या केंद्रकात. नेक्स्ट आहे, पहिला भारतीय उपग्रह कोणता होता? याचे उत्तर आहे आर्यभट्ट. नेक्स्ट आणि या व्हिडिओमधील लास्ट प्रश्न आहे, ब्ल्यू व्हेल हे कोणत्या प्रकारचे प्राणी आहे? तर याचे उत्तर आहे सस्तन प्राणी. तर मित्रांनो, हे होते अतिशय महत्त्वाचे असे जीकेचे प्रश्न. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.